रूल 42 आणि रूल 43 हे आपण लास्ट क्लासमध्ये बघितले होते, बरोबर. तर रूल 42 मध्ये आणि रूल 43 मध्ये फरक काय? रूल 42 कसा करताय? अपॉर्च्युनिमेंट करायचं इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेसचं. रूल 43 कसा करताय? कॅपिटल गुड्स करताय. हा केव्हा वापरात येतो? ज्यावेळेस इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस पार्टली वापरल्या जातात. रूल 42 partly use input सर्व्हिसेस कसे करता वापरले गेले? पार्टली एक टॅक्सेबल किंवा झिरो डेट सप्लाय करतात आणि दुसरं एक्झाम्प्ट आणि नॉन बिझनेस पर्पज. आता इनवर्ड सप्लाय घेतला ज्यामध्ये इनपुट आणि इनपुट सर्व्हिसेस घेतलेले आहेत आणि आउटवर्ड सप्लाय देण्याकरता जे सप्लाय केला गेला तो टॅक्सेबल किंवा झिरो डेट होता, तर इनपुट टॅक्स क्रेडिट इलिजिबल आहे. पण जर आउटवर्डमध्ये टॅक्सेबल ॲज वेल ॲज एकदम सप्लाय असेल तर टू द एक्सटेंट टॅक्सेबल झिरो डेट सप्लाय जेवढा इनवर्ड सप्लाय वापरला असेल अनुषंगाने त्याचा इनपुट्स यूज झाला असेल तेवढाच इनपुट सगळे इनपुट सर्व्हिसेसचं काय मिळतं? इनपुट टॅक्स क्रेडिट मिळतं. मग त्याचं वाटणी करणं किंवा प्रपोर्शन करण्याकरता रूल 42 आहे. आता ह्या रूल 42 मध्ये जो इनवर्ड सप्लाय घेतलाय या इनवर्ड सप्लायमध्ये जे काय परचेस केलंय ते कशा करता यूज केलं? इनवर्ड सप्लाय जे इनपुट सर्व्हिसेस यूज केले, एकूण यूज किती केले आपण बघितले? 2,55,000 हे टोटल आहे. याच्यामधले आपण बघितलं की नॉन बिझनेस पर्पज यूज झालेला जे इनवर्ड सप्लाय आहे तो 10,000 त्याच्यावरचा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे. 90,000 एक्झाम सप्लाय करता वापरलं गेलं आणि इथे 17(5) मध्ये रिस्ट्रिक्ट केलेला ITC काही नाही आहे, तर तो असेल 3(3). या 3 प्रकारे जो ITC रिस्ट्रिक्ट होतो नॉन बिझनेस पर्पज एक्झाम त्याचे इनवॉइसेस वेगळे काढायचे. ते इनवॉइसेस वेगळे काढले का टोटलमधना वजा केले हे 3, तर आपल्याला उत्तर मिळतं 1,55,000. हे काय? हे आहे. आता जसं आपण इथे बघतोय एक्सेलला मी तुम्हाला दाखवत होता की इकडे तुम्ही काय घ्याल की ऑल अदर ITC मध्ये इकडे जो आकडा येईल तो टोटलचा येईल. आता इथे सिस्टमला माहिती नाही आहे कुठला ITC इलिजिबल आहे आणि कुठला ITC इलिजिबल नाही आहे, हे काही सिस्टमला माहीत नाही. त्यामुळे तो काय करणार? GSR 2B मध्ये जे सप्लायरनी GSR 1 भरला आहे ते सगळे इनवॉइसेस इथे लिस्ट करणार, ऑल अदर ITC वर ते येणार. आता हे आल्यानंतर ॲज पर रूल 42 आपल्याला काढायचं आहे किती ITC आपला ITC रिव्हर्समध्ये वजा करायचा आहे जो आपण घेऊ शकत नाही, ITC इलिजिबल नाही आहे तो. आणि मग फायनली नेट ITC किती असेल तो इथे येईल. म्हणजे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जी अमाऊंट जाणार नाही ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची. पण टोटल आला 2,55,000, त्यातनं जाणार नाही अशी कुठली आहे? नॉन बिझनेस पर्पज एक्झाम आणि 17(5) मधली रिस्ट्रिक्ट केलेली ITC जो आहे तो एक एक इनवॉइस बघायचा की ह्या इनवॉइसमध्ये मी काय घेतलंय. तो इनवॉइस बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हा कशा करता वापरला आहे, आयदर नॉन बिझनेस किंवा एक्झाम किंवा मग तो 17(5) मध्ये रिस्ट्रिक्ट केलेला इनवर्ड सप्लाय असेल तर त्याची आपण अशा इनवॉइसची टोटल काढायची. टोटल आली 10,000, टोटल आली 90,000, टोटल आली इकडे अशा प्रकारे 1,55,000 काय मिळाले की जे यूज केलेले आहेत आयदर टॅक्सेबल आणि झिरो डेट सप्लाय करता किंवा मग टॅक्सेबल झिरो डेट ॲज वेल ॲज एक्झाम किंवा नॉन बिझनेस. आता ह्यातले आपल्याला क्लिअरली हे कळतील की टॅक्सेबल आणि झिरो डेट सप्लायचे किती आहेत ते आपल्याला मिळाले 40,000. म्हणजे हा 100% इलिजिबल ITC आहे. 100% इलिजिबल ITC कुठला आहे? हा 40,000. आता उरले किती? 1,15,000. 1,15,000 असे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला काही ITC इलिजिबल असेल, काही ITC हा इलिजिबल नसेल. मग त्याच्यामध्ये आपल्याला 1,15,000 जे इनपुट सर्व्हिसेस वापरलं आहे ते कशा करता वापरलं आहे? ते वापरलं आहे एक्झाम ॲज वेल ॲज
टॅक्सेबल किंवा जेवढे सप्लाय करण्याकरता. आता ह्याच्यामधला किती ITC इलिजिबल आहे हे काढण्याकरता किती टॅक्सेबल सप्लाय केला आणि किती एक्झाम सप्लाय केला हे माहिती पाहिजे. टर्नओव्हर, एकूण टर्नओव्हर किती झाला? एकूण टर्नओव्हर 5 करोडचा आहे. ह्या 5 करोडमध्ये 3 करोड एक्झाम सप्लाय, म्हणजे टू द एक्सटेंड एक्झाम सप्लाय 1,15,000 मधली अमाऊंट किती येते? एकूण 70,000. तसंच 5% कंपल्सरी आपल्याला तिथे घ्यावी लागते की जी नॉन बिझनेस पर्पज यूज केली ॲज पर फॉर्म्युला, त्यामुळे ती आली 5,750. पण हे दोन्ही मिळून जी टोटल येते तेवढा ITC आपण घेऊ शकत नाही. म्हणजे हा ITC घेऊ शकत नाही. हा किती आहे? एक 74,750 आणि दुसरा जो वरती आपण बघितला इकडे हा, हे दोन्ही मिळून 1,00,000. एवढा 2,55,000 मधला किती ITC इलिजिबल नाहीये? 2,55,000 74,750 हे वाटणी करून आलेले आणि 1,00,000 जे नॉन बिझनेस आणि एक्झाम करता वापरले. टोटल याच्यामधला इतका ITC काय होतो? इलेक्ट्रॉनिक क्रिटेरियाला जात नाही. 2,55,000 हे आले टुबीतना. त्यातले इथे खाली ITC रिव्हर्समध्ये आपण केले ॲज पर रूल 42-43. इथे रूल 42 लागू होतो. 74,750 आणि 1,00,000 नॉन बिझनेस आणि एक्झामचे, आणि मग टोटल 80,250 इतका ITC काय होईल? इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ट्रान्सफर होईल. बरोबर आहे? आता रूल 43 कसा करताय? तर रूल 43 मध्ये कॅपिटल गुड्स जे असतात ज्याचं इस्टिमेटेड लाईफ 5 वर्ष ठरलेलं आहे. किती आहे? 5 वर्ष. इनपुट आणि इनपुट क्रेडिटचं कसं होतं की तुम्ही ITC ज्यावेळेस रिव्हर्स करता तो मंथली करा. जर मंथली नाही केला तर वर्ष संपलं. आता तर हे 23-24 हे वर्ष संपलं. तर 1 एप्रिल 2024ला एकतर मंथली मी केलंय. त्यानंतर मला रूल असं सांगतो की तुम्ही इयरली परत काय करा? रिकॅल्क्युलेट करा आणि बघा की तुम्ही जो ITC रिव्हर्स केलाय तो बरोबर आहे किंवा जास्त रिव्हर्स केलाय किंवा कमी रिव्हर्स केलाय. जर जास्त रिव्हर्स केलाय तर मग अवेल करा. समजा मला 100 रिव्हर्स करायचे होते, मी 102 केले असतील तर 2 रुपये तुम्ही एक्स्ट्रा रिव्हर्स केले, अवेल करा परत, तुमचा अधिकार आहे. पण 98 रिव्हर्स केले असतील तर 2 रुपये काय करा? रिव्हर्स करा आणि त्याच्यावरती इंटरेस्ट लागू होईल 1 एप्रिलपासून जेव्हा रिव्हर्स कराल तिथपर्यंत. समजा मी रिव्हर्स केलेच नाही मंथली, मी इयरली रिव्हर्स केले तर मला 1 एप्रिल ते ज्या वेळेस रिव्हर्स करू तिथपर्यंत इंटरेस्ट लागेल. इंटरेस्ट हा वर्ष संपल्यानंतर 1 एप्रिलपासूनच लागतो, ज्या डेटला रिव्हर्स करू तिथपर्यंत. म्हणजे आयदर मी मंथली केलं पाहिजे किंवा इयरली केलं पाहिजे असं सुद्धा याच्यामध्ये ठरवू शकतो. मी विथ इंटरेस्ट रिव्हर्स करेन. पण 2 मार्ग आहेत किंवा दोन्ही मार्ग आहेत. मंथली करा, मंथली नाही केलं तर कुठली पेनल्टी लागत नाही, फक्त इंटरेस्टच लागतो. मंथली करणं गरजेचं हे रूल सांगतो आणि इयरली परत मॅचिंग करा हेही सांगतो. मग 2 वेळा करण्यापेक्षा जर मी इयरलीच केलं तर मला इंटरेस्ट 1 एप्रिलपासून लागत असेल आणि जर मला सोयीस्कर वाटत असेल की मी रिव्हर्सल वर्षी संपल्यानंतर करीन आणि 1 एप्रिलपासून इंटरेस्ट भरीन तर कुठली पेनल्टी लागत नसेल आणि मला इंटरेस्ट भरणं परवडत असेल एकंदरीत सगळ्या जेवढ्या ज्यामध्ये प्रक्रिया करायला लागतात, तर मंथली करा, परत मॅचिंग इयरली करा, तर ह्यासाठी डेटा सगळा कलेक्ट करा. डेटा मी एकदाच कलेक्ट करीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि जे काय असेल ते रिव्हर्सल करून इंटरेस्ट भरीन. जर हे मला आर्थिकदृष्ट्या आणखी वेळेत बघितलं तर स्वस्त पडत असेल, परवडत असेल तर मी इयरली करू शकतो, कुठलीही पेनल्टी नाही. क्लिअर एवढा? तसं कॅपिटल गुड्सचं होत नाही. कॅपिटल गुड्सला 2 चॉईस नाहीत. कॅपिटल गुड्स तुम्ही एकदा घेतल्यानंतर समजा आता माझा इकडे 60,000चा ITC असेल तर याचे 7 तुकडे, एस्टिमेट लाईफ किती आहे? 5 वर्ष. 5 वर्ष म्हणजे 60 महिने. मी 60,000 का घेतलं? सोपं पडा म्हणून. म्हणजे 1,000 हे माझं प्रत्येक महिन्याचा ITC, ते मशीन यूज होतं प्रत्येक महिन्याला आणि ते मशीन वापरलं जाऊ शकतं 5 वर्ष असा नियम सांगतो. एस्टिमेटेड लाईफ त्याचं अंदाजे जे काय वापर होणार त्या मशीनचा ते 60 महिने आहे. मग 60 महिन्यात तुम्ही ITC किती अवेल केला आहे? ITC अवेल केला नाही पहिल्याच महिन्यात आणि प्रत्येक महिन्यामध्ये हे बघितलं जाईल की एक्झाम सप्लाय किती आहे आणि टॅक्सेबल सप्लाय एकूण टर्नओव्हर किती आहे. एकूण टर्नओव्हर जेवढा एक्झाम सप्लाय असेल, समजा माझा 50%, इथे काय झालंय 60% एक्झाम सप्लाय, म्हणजे या 1,000 मधले
या तुलनेमध्ये 600 रुपये काय होतील, रिव्हर्स होतील. मग दर महिन्याला 600 रुपये तुम्ही रिव्हर्स करायचे. जर का तुमचं दर महिन्याला याच प्रकारे अप्रॉक्सिमेटली 60% एकदम सप्लाय होत असेल तर रिव्हर्स करत राहा. असं 60 महिने करायला लागेल. इनपुटचं कसं आहे, तुम्ही मंथली करा किंवा इयरली करा, 2 ऑप्शन आहेत. तसं इकडे एकदा का रिव्हर्सल झालं महिन्याचं का नंतर तिथे तेच फायनल आहे. परत काय त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यावरती काही प्रक्रिया होत नाही, पुन्हा त्याच्यावरती काही परत तिथे पाहणं होत नाही. एकदाच करा, काय ते असेल ते एकदाच बघा. आलं लक्षात. आता ज्या वेळेस ह्याच्यामध्ये असं म्हटलं तर एकदा ते केलं, पण 60 महिन्यामध्ये एकच असेट नसते. 60 महिन्यामध्ये एकाहून जास्त असेट येतात. मग ज्या वेळेस इथे 60,000 आहे, आणखीन 4,000 दुसरी असेट घेतली, मग अशा सगळ्या असेटची टोटल करून एकंदरीत रिव्हर्सल किती येतं हे काढावं लागतं. इथे गुंतागुंता वाढते. तुम्हाला मागच्या वेळी मी असं एक्सप्लेन केलं, हे आठवतं की नाही आठवतं. एकच मशीन नसल्यामुळे ही जशी 60,000चा ITC आहे, दुसऱ्या मशीनचा आणखीन 40,000चा आहे, तिसऱ्या मशीनचा आणखीन 80,000चा आहे, पण टोटल किती आहे. पण टोटल केल्यानंतर हे टोटल डिवाइड बाय 60 करून मग एक्झाम सप्लायचे किती आणि टर्नओव्हर किती, यातून रिव्हर्सल किती होईल हे काढावं लागेल. फायनली रिव्हर्सल करायचा फॉर्म्युला हाच आहे, एक्झाम डिवाइड बाय टोटल टर्नओव्हर इंटू किती ITC येतो. बरोबर ना. फरक कळला 42 मध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय कळला हे पहिले क्लिअर पाहिजे. मी हेच दिलं होतं की जर का इकडे कॅपिटल गुड्स यूज केले नॉन बिझनेस पर्पज किंवा एक्झाम सप्लाय, तर इकडे जो ITC येईल कुठनं येईल, इकडे टू बी पर्यंत येईल. पण जर नॉन बिझनेस पर्पज यूज करतो किंवा एकदम सप्लाय, तर आपण इथे रिव्हर्स करतो. तो घ्यायचाच नाही किंवा अदरमध्ये टाकाल तो घ्यायचाच नाही ना, पण तो रिव्हर्स व्हायलाच पाहिजे. जर शब्दशः इकडे दिलंय की तुम्ही म्हणाल की हा 17/5चा रिव्हर्सल नाही आहे माझा, 17/1चा आहे, 2चा आहे, लिहिलेलं नाही इकडे. पण अदर तर लिहिलंय ना. जो रिव्हर्स करायला, जो इलिजिबल ITC नाहीये तो रिव्हर्स करणं गरजेचं आहे. म्हणजे या 255 मधला जो ITC इलिजिबल नाहीये, आयदर या 1 मध्ये किंवा 2 मध्ये, 4B1 किंवा 4B2 मध्ये जो इलिजिबल नाहीये ती अमाऊंट टाकली का नेट ITC मध्ये ती अमाऊंट येणारच नाही जी इलिजिबल नाहीये. रिबीट काय होईल, येईल, पण नॉट क्रेडिट. नॉट क्रेडिट अर्थात ते रिव्हर्स केली जाईल. दुसरं बघितलं आपण कॅपिटल गुड्स एक्सक्लुसिव्हली यूज फॉर टॅक्सेबल आणि झिरो रेटेड. मग इथे रिबीट येईल आणि ती क्रेडिट होईल, क्रेडिट यायला जाईल. आणि तिसरा ऑप्शन काय की अशा प्रकारचे कॅपिटल गुड्स आहेत जे एक्सक्लुसिव्हली एक्झामला किंवा टॅक्सेबलला वापरले जात नाही, दोन्ही करता वापरले जातात. मग तशासाठी काय करायला लागतं, आपल्याला रूल 43 अप्लिकेबल करायला लागतो. कशाचा ITC घ्यायचा, तर पहिल्या महिन्यात ज्या वेळेस ती 3B दाखवतो तो ITC त्या असेटचा, त्या कॅपिटल गुड्सचा, तो ITC तुम्ही अवेल करा. आणि दर महिन्याला मग एस्टिमेटेड लाईफ 60 महिने, 60 महिने रिव्हर्स करत राहा. कळलं. इथपर्यंत मागच्या वेळेला आलो होतो आपण. एवढं मागच्या वेळेला मी सांगितलेलं होतं, आज नवीन काय सांगितलेलं नाही. आज फक्त मी तुम्हाला आता आठवण करून दिले, म्हणजे आपला गॅप पडल्यामुळे. त्याला कॉमन क्रेडिट आहे, जे मशीन वापरलं जातं टॅक्सेबल आणि नॉन टॅक्सेबलचं अप्लाय करता, म्हणजे एक्झाम किंवा नॉन बिझनेस पर्पज. तर किती ITC तुम्ही यूज केला, किती ते मशीन यूज झालं एक्झाम सप्लायला, तेवढं ITC रिव्हर्स व्हायला पाहिजे. आता इथे आपण काय केलं की एक आहे ऑल इनवॉइसेस घ्या. जेवढे इनवॉइस एवढ्यांचा 60 महिने पूर्ण झालेला, जेवढ्या मशीन्स आहेत या महिन्यात मी जेव्हा 3B फाईल करतोय, तर जेवढ्या मशीनचा माझा 60 महिने कंप्लीट झालेला नाहीये त्याची मी टोटल करणार. म्हणजे जसं 60,000 आहे, 60,000, 1,20,000, 1,80,000, टोटल किती आली, 3,60,000. मग डिवाइड बाय किती करेन, 60. आणि या महिन्याला भाग किती आहे, तो किती आला मला, 6. मग या 6,000 मधलं TC काय, टोटल ऑफ ऑल ए,
डिवाइड बाय 60 केलं इथे TC टोटल ऑफ ऑल ए, मग डिवाइड बाय 60 केले तर मग या महिन्याचा भाग मिळाला आपल्याला. मग याच्यावर मी हेच बघणार एकूण टर्नओव्हर किती आणि त्यातला एक्झाम किती. जर एक्झाम जर यातला 50% असेल तर 3000 दिवस होतील. एक्झाम 10% असेल तर 600 दिवस होतील. इथपर्यंत तुम्हाला सगळं कळलंय, पटलंय सगळं. आपण हा एक्झाम्पल बघितलं होतं. या एक्झाम्पल प्रमाणे कॉमन ITC किती होता याच्या 4,50,000. हे जे मशीन आहे ए एक्झाम गुड्स हे रिवर्स होईल. मशीन बी टॅक्सेबल गुड्स हे ग्रेड एला जाणार नाही, हे ग्रेड एला जाईल. नॉन बिझनेस हे ग्रेड एला जाणार नाही आणि हे ग्रेड एला जाईल डी, पण हे टॅक्सेबल आणि एक्झाम करता वापरलं जातं. मग त्याच्यामुळे काय केलं 4,50,000ला डिवाइड बाय 60 केले तर आले किती 7,500. 60मधला एक तुकडा किती येईल दरवेळेला 7,500 येईल. आणि मग 7,500 मध्ये तुम्ही बघणार याच्यामध्ये एक्झाम सप्लाय 20 लाख आहे, एकूण टर्नओव्हर 80 लाख आहे. 80 लाखमधनं 20 लाखाला किती अमाऊंट गेली 1,875. त्यामुळे 1,875 काय झाले तिकडे रिव्हर्स झाले. आणि हे 1,90 कशासाठी आहे 1,65 आणि 25. ओके. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल, इथपर्यंत तुम्ही क्लिअर असाल तर थोडं याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड एक्झाम्पल पुढे. जर तुम्हाला हेच कॉम्प्लिकेटेड वाटत असेल आणि हेच जर का तुम्ही पकडू शकत नसाल तर मग पुढची एक्झाम्पल तुम्ही नाही पकडू शकणार. मी एकदम काय सुरू काय केलं की तुम्ही त्या पहिले फ्रिक्वेन्सीला या, म्हणजे तुम्ही ते हँडल करण्यासाठी ते पहिले जे झाले ते पकडा पहिले, मग पुढचं आपण गुंतागुंत समजू शकतो. एक्झाम्पल 2 मध्ये व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स पहिले दिलं. जी इन्फॉर्मेशन लागते ती आपल्याला घ्यावी लागते. इन्फॉर्मेशन काय पाहिजे तर काय परचेस केलं या महिन्यात, रूल 43 साठी या महिन्यातला मला परचेस पाहिजे. इनवर्ड सप्लाय काय नवीन ITC येणार या महिन्यात, प्लस आउटवर्ड सप्लाय काय केला हे पाहिजे. त्यातली माहिती तुम्हाला पहिले काय मिळते राव ब्रदर्स रजिस्टर्ड सप्लायर सप्लाइंग टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झॅप्टेड गुड्स. म्हणजे जर का स्क्रुटिनी करत असताना रूल बेसिस त्याच्यासाठी बघायचं असेल तर पहिले हे बघायला लागतं की आपण ज्याचं केस स्टडी करतोय तो एकदम सप्लाय करतो का. तो एकदम सप्लाय करतच नसेल तर मग रूल बेसिस इथेच लागूच होत नाही. जर तो एकदम सप्लाय करत असेल तर त्यांनी रिव्हर्स केलंय का कुठे हे चेक करणं गरजेचं आहे. मग त्या केसमध्ये रूल बेसिस त्याच्यात बघायला पाहिजे. व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल सप्लाय ऑफ गुड्स, व्हॅल्यू ऑफ झिरो सप्लाय ऑफ गुड्स आणि व्हॅल्यू ऑफ एक्झाम्प्टेड गुड्स किती आहेत. म्हणजे इथे तुम्हाला बघितलं तर कळेल की ह्याचा ITC आपल्याला पूर्ण मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी अपॉर्च्युनिटी होणार आहे. ह्या 5,50,000 मधले 50,000 त्यांनी सांगितलं आहे नॉन बिझनेस यूज आहे. 5 लाख एक्झाम सप्लाय आणि 50,000 काय नॉन बिझनेस. म्हणजे एकूण दोन्ही मिळून आपल्यासाठी काय इलिजिबल नाहीच आहे ITC त्याच्यावर वापरलेला. हे झालं. आता इथे डिटेल्स कसले आहेत इनपुट टॅक्स पेड ऑन कॅपिटल गुड्स फॉर द मंथ ऑफ ऑगस्ट. हे ऑगस्ट महिन्यात ज्या तुम्ही फाईल केला असेल त्यांनी त्यावेळेस त्यांनी काय परचेस केलं इनपुट टॅक्स ऑन कॅपिटल गुड्स एक्सक्लुसिव्हली यूज फॉर सप्लाइंग एक्झाम्प्टेड गुड्स. इनपुट टॅक्स ऑन कॅपिटल गुड्स एक्सक्लुसिव्हली यूज फॉर सप्लाइंग टॅक्सेबल गुड्स आणि इनपुट टॅक्स ऑन कॅपिटल गुड्स एक्सक्लुसिव्हली यूज फॉर सप्लाइंग गुड्स फॉर नॉन बिझनेस पर्पज. ओके. आता हा ITC मिळेल की नाही मिळेल हा एक्झाम्प्टेड आहे आणि हा आणि इथे आता खाली यातनं तुम्हाला एलिजिबल कुठला आहे आणखी एलिजिबल कुठला नाही आहे हे कळणार. आणि खाली काय दिलंय कॅपिटल गुड्स यूज फॉर बोथ सप्लाय ऑफ टॅक्सेबल ॲज वेल ॲज एक्झाम गुड्स. आता जर तुम्ही ऑडिट करत असाल इन्स्पेक्शन करत असाल काही गोष्टी बघायच्या असतील म्हणजे जर का मला पहिले रिटर्नमध्ये कळलं स्क्रुटिनीमध्ये कळलं की इथे कुठे रिव्हर्सल दिसत नाहीये तर मग पुढे जाऊन
इन्स्पेक्शन की ह्याचं ऑडिट करणं गरजेचं आहे का. नेक्स्ट स्टेप इन्स्पेक्शनला बघितल्यानंतर कळतं की ह्याचं ऑडिट करणं गरजेचं आहे का. मग जर ऑडिट करणं गरजेचं आहे, डिटेलमध्ये खूप जास्त आयटीसी त्यांनी रिव्हर्स केलेला नाहीये, मग त्याचं ऑडिट केल्यानंतरच कळणार, काय असं वेळ लागणार. कॅपिटल गुड्स यूज फॉर बोथ सप्लाय ऑफ टॅक्सेबल एज वेल एज एक्झम्प्ट गुड्स. आता एक कधी घेतली बघा 12/1 दिसतंय. बी आता ज्या मशीन्स घेतल्यात अगोदर त्यांच्या किती मशीन, मला दिसतात इकडे 3 मशीन्स आहेत. मग याच्यामध्ये सी तर आता या महिन्यात घेतले, ही ऑगस्टमध्ये घेतले, पण याच्या अगोदर 2 मशीन घेतल्या, त्याला 60 महिने पूर्ण झालेत का नाही. मग त्याची व्हॅल्यू विचारात घ्यायला लागेल की नाही. मग इथे व्हॅल्यू ऑफ इन्व्हर्ट सप्लाय किती आहे 5,60,000, त्याच्यावरचा टॅक्स किती आहे टोटल हा इथे घेतला विचारात. म्हणजे एकूण 1,14,000 1,14,000 आले. हे 1,14,000 जे आहेत, तर जर का मी तो फॉर्मॅट काढला 3Bचा, तर त्याच्यामध्ये आत्ता आपण जे वरती बघतोय ही जी अमाऊंट बघतोय ह्यामधली, तर ही पण 3Bमध्ये 2Bचा येणार ना ती ITC. अरे 2Bचा येणार आहे. त्यातलं हे जस्ट दिलेत कुठल्या प्रकारचे कॅटेगराईज केलेत. पण जर तुम्ही 3Bत बघाल तर 3Bमध्ये तुम्हाला हे आकडे काय येणार नाहीत, कारण हे अगोदर येऊन गेले. हा आकडा येईल ना 41,040 हा आकडा येईल, हा कॅपिटल गुड्सचा येणार आहे. प्लस हे 45,000 कसले आहेत, ओके. आणि हे पण आकडे येतील, हे तुम्ही रिव्हर्स करणार, हे तुम्ही रिव्हर्स करणार. हा आकडा इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंगला जाणार आणि हे जी टोटल करू यातली काही अमाऊंट रिव्हर्सलमध्ये, म्हणजे ह्या 2 आकड्यांमध्ये यातला पण आकडा एक 14,480 मधला ऍड झाला पाहिजे. येस ऑर नो. मग आता इथे टोटल काढली 1,14,480 डिवाइड बाय 60 केले, त्यातले 1908 आले. आणि ह्या तुकड्यामधलं मग एकूण टर्नओव्हर किती आहे, एकदम सप्लाय किती आहे, जो पहिलेच दिला होता वरती की 43 लाखामध्ये, हे 43 नाही किती होते वरती 23 आहे ना, काय एकूण 23 आहे टर्नओव्हर. या 23 मधले 5.5 लाख आहेत नॉन बिझनेस आणि एक्झाम्प्ट आहेत. तर प्रपोर्शनली तेवढं ITC काय होईल रिव्हर्स होईल. म्हणजे ऍक्च्युअली कसं आहे तुमच्यासमोर 3B ही माहिती आहे, पण तुम्ही जेव्हा 3B बघाल, तुम्ही 3Bशी कम्पेअर कराल किती आला आकडा 2Bतनं, ऑल ITC मध्ये किती आला आणि इथे रिव्हर्समध्ये इथे किती दिसतोय. ओके. सुटीने जेव्हा करणार तेव्हा तुम्ही 3B घेऊन बसाल ना तिकडे, आणि त्याच्या दर महिन्याला त्याच्या 2Bत काय आले, 3Bत किती घेतले हेच कम्पेअर कराल. रिव्हर्स काय करतो की नाही करतोय. मग रिव्हर्स करत असेल तर इथे आकडा आला पाहिजे. या टोटल ITC जेवढा तिथनं 2Bतनं ऑटो पॉप्युलेट होतोय त्यातनं काहीतरी इथे अमाऊंट रिव्हर्स होत नसेल तर याचा अर्थ त्यांनी रूल 42 आणि त्याची ट्रीटमेंट दिलेली नाही असा त्याचा अर्थ होतो. मी अगोदर तुम्हाला सांगितलं ना, ज्यांची 60 महिने पूर्ण झालेले नाहीयेत, मशीन सीट आत्ताच घेतली ना, ए आणि बीचं तुम्हाला 60 महिने ट्रीटमेंट द्यायची आहे ना. जर तुम्ही इन्स्पेक्शनला गेलात आणि तुम्ही मला 3 मशीन आहेत, तुम्ही ह्याचा ITC घेतलेला दिसतोय आम्हाला, किंवा आमच्याकडे माहिती आहे तुम्ही ITC तिघांचा पण घेतलाय, रिव्हर्सल कुठे केलं याचं. जर तुमच्याकडे माहिती असेल की एक त्यांनी मशीन कधी घेतली आहे 12/1/24 घेतली आहे, ही एप्रिलला घेतली आहे, समजा एखादी कंपनी नवीन चालू आहे जानेवारीपासून, तर अपेक्षित आहे ना की त्यांनी ऑगस्टला 3 रिव्हर्सल करायला पाहिजे. रिटर्न फाईल केला जानेवारीचा, तो टॅक्सेबल सप्लाय दोन्ही करतोय, रिव्हर्सल काहीच करत नाही. कॅपिटल गुड्सचा ITC पूर्ण तर घेऊन बसलेला आहे, रिव्हर्सल करतच नाहीये.
1 महिना 2 महिने 7 महिने तुम्ही 8व्या महिन्यात गेलात आणि इन्स्पेक्शन केलं, तुम्हाला काय दिसेल? रिव्हर्सल नाहीच आहे. 7 महिन्यात त्यांनी रिटर्न फाईल केले, रेग्युलर केले, पण रिव्हर्सल नाही केलं. मला 7 म्हणजे रिटर्न जेव्हा भराल तेव्हा कळेल ना. पहिले ज्यावेळेस तो मशीन घेतो कधी घेतो? जानेवारीमध्ये. रिटर्न फाईल केला त्याने 20 फेब्रुवारीला. काय रिव्हर्स केला का? एकदम सप्लाय झाला असेल तर रिव्हर्सल अपेक्षित आहे. ते मग त्यांनी एप्रिलला मशीन घेतली. एप्रिलला काय होईल? हे 560 आणि हे 256 ह्या दोन्ही मशीनचा जो ITC आहे यातला एक तुकडा आहे ना तिकडे पुढे कंटिन्यू, तो रिव्हर्स व्हायला पाहिजे. जास्त आधी रिव्हर्स व्हायला पाहिजे. तसं ह्या तिसऱ्या मशीन नंतर कधी घेतली? ऑगस्टला. रिटर्न फाईल कधी करेल? सप्टेंबरला जेव्हा तो रिटर्न फाईल करतो आणि तो रिटर्न ज्यावेळी डिपार्टमेंटकडे हातात येतो तेव्हा त्यांना दिसलं पाहिजे की या तिन्ही मशीनचा प्रपोर्शनल ITC रिव्हर्स किती व्हायला पाहिजे. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला साईटवर जाऊन करायची गरज नाही. ज्या व्हॅल्यू इंटरनेट उपलब्ध आहे त्यावर तुम्हाला करता गेला का त्यांना बघा. जी आता माहिती समोर मी दाखवली आहे अशाच प्रकारची माहिती तुम्हाला त्या रिटर्नवरून काढता येईल की नाही काढता येईल. त्यांनी ज्या प्रकारे परचेस केलं आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या तुम्ही 8 महिन्याचा डेटा काढला. 2Bमध्ये काय आलंय? 3Bत काय आलंय? त्याचा आउटवर्ड सप्लाय किती आलाय 3Bमध्ये? या सगळ्या फिगर तुम्ही 3Bतनं काढू शकता की नाही? बरोबर आहे ना. 60 महिने ह्याचं जे काय रिव्हर्सल आहे, ही मशीन घेतली आणि ह्याच्यावरती एवढा ITC अवेल केलाय. हा सगळा ITC जो अवेल केलाय हा सगळा ITC त्याला मिळणार नाहीये जर तो एकदम सप्लाय करत असेल तर. म्हणजे पुढचे 60 महिने रिव्हर्सल करत राहायचंय. लक्षात घ्या. याचं पण तसंच आहे. त्यामुळे इथे 1.14 आपण विचार का घेतो? कारण की Aचे 60 महिने पूर्ण झालेले नाहीयेत, Bचे 60 महिने पूर्ण झालेले नाहीयेत. त्यामुळे हे सगळे जे अमाऊंट आहे टोटल ITC म्हणजे इथे जर का ह्याचा पहिलाच महिना आहे पण ह्याचा जनरल मशीन घेतली आहे त्याचा 8वा महिना आहे ना. असं 60 महिने करायचे. त्रासदायक हेच आहे कॅपिटल गुड्सचा ITC पहिल्या महिन्यात मिळतो पण 60 महिने त्याच्याबरोबर तुम्हाला प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन करत राहायचं आहे आणि रिव्हर्सल करत राहायचं आहे. मी तुम्हाला मागच्याला हे बोललो होतो ना की मी ज्यावेळेस एका टॅक्सपेअरला हे सांगितलं की तुम्हाला कॅपिटल गुड्सचा ITC मिळतो पण तुम्ही ते मशीन टॅक्सेबल आणि एक्झाम आणखीन दोन्ही पर्पजसाठी वापरत असाल त्यामुळे तुम्हाला त्याचा प्रत्येक महिन्यात ITC हा रिव्हर्स करायला लागेल. अप्रॉक्सिमेटली त्यांचा एक्झाम सप्लाय कमी होता. त्यामुळे आपलं एक्झाम सप्लाय फार नाही आहे. पहिले जे एक्झाम होतं ते त्या गव्हर्नमेंट टॅक्सेबल केलं आहे. त्यामुळे आता आपलं मॅक्झिमम टॅक्सेबलच आहे पण थोडं आहे. मग 10% रिव्हर्स केलं, 10% पण आपण एक्झाम सप्लाय करत नाही. मग 10% पहिलेच तुम्ही ITC घेऊ नका. म्हणजे 7% तुमचं एकदम सप्लाय होईल, काय होईल ते होईल. म्हणजे तिथे रिव्हर्सल दिसणारच नाही डिपार्टमेंटला. पण तुम्ही पहिलेच रिव्हर्सल केलंय 10% ते दिसेल. पुढे क्वेरी काढली तरी तुम्हाला उत्तर देता येईल की मी 10% पहिलेच रिव्हर्स करून ठेवले ॲडव्हान्समध्ये. मी 90% ITC घेतलाय. माझा 4-5% एकदम सप्लाय आहे. तो मी 10% ITC रिव्हर्स केलाय. तुम्हाला मागच्या मी बोलतो ना ही पण गोष्ट लक्षात घ्या. कारण की 60 महिने कोण करत बसेल आणि 60 महिने जो मग करत बसेल तो त्याचे परत ते काम करण्याचे चार्जेस घेणार. मग ते मशीन केवढ्याला पडली ती उपयोगच नाही आपल्याला काय. ही नॉर्मल प्रोसिजर आहे. आता ॲक्च्युअल कॉम्प्लिकेशन बघा. आता याच्यामध्ये हा एक प्रोव्हिजो आहे. हा प्रोव्हिजो प्रोव्हाइडेड दॅट वेअर एनी कॅपिटल गुड्स अर्लियर कवर्ड अंडर क्लॉज A इज सबसिक्वेंटली कवर्ड अंडर दिस क्लॉज. आता इथे जे वरती क्लॉज A काय सांगतो? कॅपिटल गुड्स एक्सक्लुझिव्हली यूज फॉर नॉन बिझनेस पर्पज किंवा एक्झाम सप्लाय. आता गव्हर्नमेंट काय करतं असं बऱ्याच वेळा एकंदरीत सिच्युएशन बघून वेगवेगळ्या गुड्स सर्व्हिसेसला
एक्झाममधनं टॅक्सेबलमधनं एक्झाममध्ये टाकत असतं. त्यामुळे एकदा का एखाद्या गुड्स एक्झाम्प्ट आहे तर ते एक्झाम्प्टच राहिलं, जरुरी नाही. आता ज्यावेळेस त्यांनी मशीन घेतली तेव्हा ती मशीन वापरली जात होती एक्झाम सप्लाय करता, पण नंतर ते एक्झाम प्रॉडक्ट टॅक्सेबल झालं. तर आता जर का मी तो ITC पूर्ण रिव्हर्स केला आहे आणि यापुढे ते मशीन वापरलं जाणार आहे टॅक्सेबल सप्लाय करता, तर जो 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी मशीनचं लाईफ किती आहे? 60 महिने. मग 60 महिन्यामध्ये कधी पण जर एक्झाम सप्लाय टॅक्सेबल झाला तर त्या मशीनचा ITC जो रिव्हर्स केला आहे तो पुन्हा रिअवेल करता येईल का? करायला पाहिजे की नको? पण बघा बेसिक रूल काय आपला, की जर आउटवर्ड सप्लायमध्ये तुम्ही टॅक्स कलेक्ट करून देत असाल तर तुम्हाला इनवर्डमध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट देईल. हे मूळ तत्व आहे. मग आता ते मशीन वापरलं जाणार आहे कशा करता? टॅक्सेबल सप्लाय करता. मग त्याला ITC द्यायला पाहिजे की नको? जेणेकरून ह्याचा उपयोग काय होतो, मार्केटला प्रॉडक्ट लोकांना स्वस्त मिळतं. लोकांची कायमच बोंब असते, महागाई वाढली बोंब असते लोकांची. मग लोकांना रिझनेबल कॉस्टमध्ये त्यांचं जे इन्कम आहे त्यांचे 2 पैसे सेव्ह होतील अशा प्रकारची इकॉनॉमी डेव्हलप करणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे की नाही? बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याकडे पैसे कमी आणि खर्च जास्त अशामध्ये जनता हैराण होते. मग सरकारचा काय असतं विचार याच्यामध्ये, की अशा प्रकारे आपण करूया इकॉनॉमी की लोकांकडे 2 पैसे उरले पाहिजे. मग अशा परिस्थितीमध्ये ही जर पॉलिसी लॉ मेकरला विचार हा करायचा आहे की अरे आपली बेसिक पॉलिसी काय आहे. मग आता जर का ते तुम्ही एकतर पहिली गोष्ट काय केलं आहे, मार्केटला जी वस्तू एकदम टॅक्सेबल केली आहे म्हणजे लोकांच्या पॉकेटमधून पैसे निघणार बाहेर, इन्कम वाढणार गव्हर्नमेंटचं. पण गव्हर्नमेंटने असं करण्याचा उद्देश काय की जे पैसे देऊ शकतात त्यांना काय केलं आहे, टॅक्सेबल केलं आहे. बरोबर आहे. आता जर का इथे त्याचा ITC मिळत नाही तर ते 5%, 10%, जे काय 12% किंमत रेट आहे तो वाढणारच आहे. प्लस आता ह्याला ITC मिळत नाही म्हणजे आणखीन कॉस्ट वाढणार त्या मशीनची. दोन्ही गोष्ट आहे ना. आता जर थोडी तो कॉस्ट कमी करतो त्याला ITC मिळतो तर त्या वस्तूची किंमत काय होईल, कंट्रोलमध्ये येईल. तो देऊ शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण असा वर्ग आहे की ज्यांना अगोदरच वाटतंय की आपल्याकडे इन्कमपेक्षा जास्त खर्च आहे त्यांना रिलीफ मिळेल. आता हा जर विचार केला तर त्याला आता असा विचार जर लॉ मेकर करत असतील ते काय म्हटलं बघा, व्यवस्थित वाचा जरा. मी काय म्हणता, पहिले ITC नाही घेतला त्याला परत द्यायचाच नाही. बरोबर आहे ना. आता जर का पहिल्यापासून एक्झाम नसतं तर ITC मिळाला असता ना. हे लक्षात घ्या. एक तर आत्ता मशीन घेतोय ते यूज करतो टॅक्सेबल प्रॉडक्टला, ते टॅक्सेबल प्रॉडक्ट एक्झाम झालं तर आता त्या मशीननी जस्ट मी मशीन घेतली फेब्रुवारी मार्च माझा प्रॉडक्ट टॅक्सेबल होतं आणि एप्रिलला ते प्रॉडक्ट गव्हर्नमेंटने एक्झाम केलं. टॅक्सपेअर काय बोलेल, मी घेतलं एकदा ITC, आता मी रिव्हर्स नाही करणार. मग तेव्हा तुम्ही काय म्हणाल, चालेल. पण जर तुम्ही नाही म्हणता तर तेच उलटं करा. जर पहिले प्रॉडक्ट एक्झाम्प्ट आहे फेब्रुवारी मार्च, मी ITC नाही घेतला आणि एप्रिलला ते टॅक्सेबल झालं, मग आता तुम्ही मला ITC देणार नाही का? नियम दोन्ही करायला लागेल ना. टॅक्सेबल एक्झाम सप्लाय करायला मशीन मी घेतोय तर पहिल्यापासून मला माझ्या रिव्हिजन करायचं आहे. पण प्रॉडक्ट कधी पण टॅक्सेबल एक्झाम होऊ शकतं. मग अशा परिस्थितीत काय करायचं, जर सरकारला नियम करायचा असेल, जर एक्झाम प्रॉडक्ट टॅक्सेबल झालं तर ITC तुम्हाला मिळणार नाही. तसंच मग टॅक्सेबलचं एक्झाम झालं तर ITC दिवस होणार नाही. हा नियम लावायला लागेल की नाही, लक्षात घ्या. आता आपण काय बघतोय की कॅपिटल गुड्स जी मशीन वापरली जात होती त्याचं एक्सक्लुझिव्ह यूज फॉर एक्झाम सप्लाय टू कॉमन यूज झालं. आलं लक्षात. जर एक्झाम सप्लाय टू टॅक्सेबल झालं असतं तर कुठलं रिव्हर्सल नाही होणार. किती ITC त्यांना द्यायचं आहे, नियम एवढा सांगेल की आता तुम्ही मशीन वापरलंय, किती महिने वापरलंय, किती वर्ष वापरलंय, 60 महिन्यामध्ये पैकी किती महिने संपलेत, मग किती ITC तुम्हाला घेता येईल, किती घेता येणार नाही.
ओके, एक्झाम्पल बघा, जसं आपण 60,000 हा ITC आहे आपल्याकडे आणि मी यूज करत होतो एकदम सप्लाय करतो, ते प्रोडक्ट टॅक्सेबल झालं. आता ह्या कॅपिटल गुड्सला टॅक्सेबल झालं तेव्हा ह्याचं 30 महिने लाईफ संपलं होतं, म्हणजे अर्धं संपलं. मग अर्धा ITC घ्या, अर्धा सोडून द्या. अर्धं लाईफ संपलं ना, 30,000 संपलं, 30,000 घ्या. हे लॉजिकल वाटतं की नाही वाटतं? आता ह्यांनी पण कसं होतं, आता हे जे 30 महिने आहेत, या 30 महिन्याचे 28 महिने संपलेत, 29 महिने संपलेत, 31 महिने झालेत, असा आकडा आहे. मग ते काय सांगतात बघा कसं, प्रोव्हाइडेड दॅट वेअर कॅपिटल गुड्स अर्लियर कवर्ड अंडर क्लॉज A is subsequently covered under this clause, input tax in respect of such capital goods denoted as A. म्हणजे कॉमन यूज, दिस म्हणजे काय, आता कॉमन यूज साठी कसं वापरायचं याच्यामध्ये हा प्रोव्हिजो आहे की अशी मशीन आहे जी पहिल्यांदा टॅक्सेबल करता वापरली जात होती आणि आता ती दोन्ही करता वापरली जाते. तर ITC रिव्हर्स कसा करायचा, तर आता ज्यावेळेस एक्झाम्प्ट होती तेव्हा मी ITC पूर्ण रिव्हर्स केलाय. सच कॅपिटल गुड्स डिनोटेड ॲज A शॅल बी क्रेडिटेड, ते क्रेडिट करा ITC टू द इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट the ineligible credit attributable to the period during which such capital goods were covered by A. पहिले एक्झाम्प्ट होतं, ते किती एक्झाम्प्ट होतं, त्याचं 5% पॉईंट एव्हरी क्वार्टर और पार्ट देअर ऑफचा अर्थ, जसं मी 28 महिने बोललो तर 9 क्वार्टर पूर्ण झाले, 9-27 आणि 28व्या महिना म्हणजे 5 झाला, तो पण क्वार्टर समजला जाईल. म्हणजे 28 महिने झाले असतील तर तिकडे 10 क्वार्टर झाले. पर क्वार्टर 5% काय करा, आणि 10 क्वार्टर झाले, 10 पाशी 50%, 50% म्हणजे या 60,000 मधनं मी 30,000 काय करणार, ITC रिव्हर्स करणार. 60,000 क्रेडिट करा आणि 30,000 रिव्हर्स करा. आलं लक्षात? ते क्रेडिट करायचं आहे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला, ती ITC क्रेडिट काय होईल, क्रेडिट करता येईल. पण किती क्रेडिट करता येईल, 5% पर क्वार्टर वजा करून. ते ऍड करा, ऍडेड टू द आउटपुट टॅक्स लायबिलिटी. याचा अर्थ काय होतो की इकडे तुम्ही पहिल्यांदा ऍड करा, याच्यावरती अमाऊंट ऍड करा, 60,000 इथे ऍड करा आणि आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये काय करा, म्हणजे इथे रिव्हर्स करा परत, किती, 30,000. ओके, म्हणजे किती ऍड होतील तिकडे, फायनली इकडे A मायनस B केले तर 30,000 मिळतील ना. आलं लक्षात? आता दर महिन्याला, ह्या महिन्यापासूनच इकडे काय झालं, माझं प्रॉडक्ट टॅक्सेबल टू एक्झाम टू टॅक्सेबल झालं ना, किंवा ती मशीन वापरली जाते टॅक्सेबल आणि एकदम दोन्हीला वापरले जाते, तर मला इथे रिव्हर्सल पण परत विचारात घ्यायला लागेल की या महिन्यामध्ये मी 30,000 अवेल तर केलेत, पण यातला परत या महिन्याचा एकदम सप्लाय पण आहे, टॅक्सेबल सप्लाय पण आहे, मग त्यातला पण रिव्हर्सल येईल की नाही येईल. जर ही एक्झाम टू टॅक्सेबल झाली तर हा 30,000 मध्ये रिव्हर्सल काय नाही आता, पण कॉमन यूज करत असू तर त्यातला पण मग रिव्हर्सल करायला लागेल या मंथली, या महिन्यापासून. ओके, हां, आता ते कसं सांगितलं यांनी, तुम्ही ITC घ्यायचं समजा, तर हे कसं झालं, तर हे मी 28 महिने झाले. ओके, आणि 29व्या महिन्यामध्ये ही घटना घडते. तर 29व्या महिन्यामध्ये मला आता हे मी 29व्या महिन्यामध्ये करीन. आता मला प्रश्न असा आहे की ITC कसा किती अवेल करता येईल, याच्याकरता त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 20 क्वार्टरचा त्याचा पूर्ण लाईफ आहे, तुम्ही 10 क्वार्टर वापरले असं मी समजतो, तुम्ही 10 क्वार्टरची अमाऊंट काय करा, रिव्हर्स करा. ऍक्च्युली मी 28 महिने वापरले ना, याचा लाईफ कधी आहे, जर आपण काढलं हा पहिला महिना आणि हा 60वा महिना, तर 60व्या महिन्याचा विचार जर केला तर तो 60वा महिना म्हणजे हा 29व्या महिन्याला मी सुरुवात केली तर पुढे 60व्या महिन्यापर्यंत गेलो तर 32 महिने करायचे ना मला. पण ITC मला मिळाला किती महिन्याचा,
खरं म्हटलं तर 30 महिन्यात मिळाला, पण रिव्हर्सल तुम्हाला करायला लागेल. एस्टिमेटेड लाईफ 60 महिने आहे. असं आहे ते लाईफ तिथपर्यंत आहे, पण तुम्हाला ते स्विचवर झाल्यामुळे ते मशीन पहिले वापरलं जातं टॅक्सेबलला, सगळे प्रॉडक्ट टॅक्सेबलच होते. तर 100% आरटीसी घेतलाय, 100% एक्झाम्प्ट होते, तर आरटीसी घेतलाच नाहीये. आणि मग पुढे काय झालं, कॉमन यूजला आलं ते मशीन. तर तुम्ही 28व्या महिन्यामध्ये जर का ते आलं असेल, 28 महिने झाले, 29व्या महिन्यात जर आलं असेल, तर 29व्या महिन्यापासून तुम्ही करू शकता, कॉमन यूजसाठी वापरतो म्हणून तो आयटीसी अवेल करू शकता. पण अवेल करताना तुम्हाला 60,000तले असं म्हणत नाहीत ते की आम्ही एक एक तुकडा करतो आणि तुम्ही 28,000 रिवर्स करा, 30,000 रिवर्स करा, 5% पर क्वार्टर. आणि पार्ट देअर ऑफ म्हटलं म्हणजे 28 महिना एक दिवस जरी झाला आहे तरी तो एक क्वार्टर झाला. समजलं एवढं. तुम्ही एक जरी थोडासा काहीतरी प्रश्न विचारता तर मला बोलायला स्कोप मिळतो, अजून एक्सप्लेन करायला स्कोप मिळतो. तुम्ही मला समजतं की तुम्हाला जेवढं कळलंय त्याच्या पुढे त्यांनी काहीतरी सांगितलं आहे आणि तुम्हाला त्यात विचारणं अपेक्षित आहे मला. समजलं ना सगळं. तुम्ही जेव्हा विचारलं की पुढे पुढे मग 30 महिने कसं होईल, कारण इशे लाईफ 60 महिने आहे, ते 60 महिने हे करायचं म्हणत असतील तर आपण 29व्या महिन्यामध्ये रिव्हर्सल केलं तर पुढे जर का मी डेट काढली, तसं मी इथे मला दाखवलं की ही माझी 1 ते 60 मी नंबर लिहिले, ही डेट आहे, त्या डेटपर्यंत मला करायला द्यायचं. हे सगळं मला एक्सेल ठेवायला लागेल वर्किंग. किती मशीन वाढत गेल्यात, कुठं मशीनचं कधी संपतंय, अजून मशीन 60 महिने संपले तरी मी करतो रिव्हर्सल. तसं आपल्या टोलचं संपलंय, टोल घेणं चालूच आहे. डेट कोणाला माहिती आहे कधीपर्यंत टोल घ्यायचा आहे, असं होतं ना. लोकांना सवय लागली टोल द्यायची, 2 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, लोकांना कळत नाही किती वर्ष झाली. तसं हे होईल आपलं रिव्हर्सल आपण करतच राहतोय. झाले आपले 60 महिने संपले, 17 महिने झाले, 80 महिने झाले, कोणाला माहिती आहे कधी संपले 80 महिने. जर ह्याच्यावरती काम करायला पाहिजे, जर तुम्हाला ह्याच्यावरती काम करायचं असेल तर तुम्हाला जेवढं इनडेप्थ नॉलेज पाहिजे त्याच्याकरता ही एक्झाम्पल तुम्ही स्टडी केली पाहिजे. म्हणून मी इथे प्रोव्हिजन दिलाय, त्यात त्याने जे दिलंय तुम्ही याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, इतर कोणाशी डिस्कस केला पाहिजे. तुम्ही डिस्कस करा, त्यांचंही नॉलेज वाढेल, मग ते सगळ्यांकडे वाढेल आणि मग ह्याच्यावरती काय होईल, काहीतरी पुढे ट्रीटमेंट सुरू होईल, प्रॉपरली सुरू होईल. आत्ता काय होतं याच्यावरती एवढं काम होत नाहीये, बाकीचेच प्रॉब्लेम एवढे आहेत. म्हणजे तिकडे जे काही गव्हर्नमेंटचा जो रेव्हेन्यू लॉस होतोय तो दुसरीकडे ते बघतायत, तो जर ते व्यवस्थित कव्हर करतील नंतर ते याच्यावरती येणार आहे. जे सहज कळतंय ते चाललंय, आता हे सहज करण्यातलं नाहीये, याच्यावरती तुम्हाला तो डेटा काढून कॅल्क्युलेशन केल्यानंतर मग कळणार आहे. आणि शेवटी हेच होणार आहे, बाकी सगळं ऑटो प्रॉफिट होणार आहे, शेवटी हेच होणार आहे. आता काय होतं, जे हे तर आपलं जे ऑटो प्रॉफिट होतं त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट रिजेक्ट करायचं काही नव्हतं. आता जर एखादा इनवॉइस आला, जो इनवॉइस माझा नसेल तर तो मला रिजेक्ट करायचा आहे, ह्या माझा आयटीसी नाहीच आहे. अनेक लोकांना अशा प्रकारे, एक माझ्याकडे पार्टी आहे त्यांच्याकडे कोणाला तरी एक असा इनवॉइस आहे, त्यांच्या नावाने गेले 7 ते 8 वर्ष येत होता, तो पहिल्या जुलैपासून येतोय तो. म्हणजे हे कोण आहे, हा मला का टाकतो माहित नाही, मला मी याच्याकडे येतच नाही, काय मला माहित नाही कोण पार्टी. त्याचा आयटीसी दर महिन्याला त्याच्याकडे येतो. अमाऊंट फार खूप मोठी अशी हजारामध्ये नसते, पण काय जी काय अमाऊंट आहे, 100-200 अमाऊंट आहे, दर महिन्याला त्याकडे येते. आणि तो आरटीसी काय आम्ही घेत नाही, कारण तो इन्व्हॉइस नाहीये, तो इन्व्हॉइस आपला घेतला नाहीये. पण तेवढं जर का मी विचारतो म्हणून ते मला कळतं. बरेच लोक काय करतात, आला घ्या ऑटो प्रॉब्लेम घेऊन टाका, आपलाच आहे. हां हां घेतात लोक. आणि म्हटलं तुम्ही असा घेतला आणि ह्याच्यावरती रिपेअरमेंट लक्षात की रे हा कोण होता, फ्रॉड आयटी यांच्याकडे गेलाय, यांचा इन्व्हॉइस आपल्यामध्ये हे लाटत कसे करता, ही फॅक्टरी बनवते काय, त्यांना हाई गुड्स काय लागतात, यांना विचारू. मग त्यांना जेव्हा विचारलं जाईल तेव्हा मग 4-5 वर्षाची त्यांची जर का तिकडे थकबकी काढली की तुम्ही आयडी चुकीचा घेतला, एवढे पैसे द्या तुम्ही आम्हाला, विथ इंटरेस्ट तुम्ही 8% द्या, मग त्यांना तेव्हा कळेल काय होते. पण असे बरेच लोक आहेत, असं झालेलं आहे. ऑटो कॉपरेट आज झालं, घ्या जे तुम्हाला दिसत आहेत 2A मध्ये ते घ्या सगळे, अशा वगैरे घेतले गेले. आता जेव्हा रिजेक्ट करायला आलंय, हे रिजेक्ट करा माझा नाहीये, तर तो 2B जातच नाही, तो 2A येत नाही, तर तो 3B येत नाही. मग जर मी रिजेक्ट केला ना, एखादा इन्व्हॉइस मी रिजेक्ट केला, म्हटलं बघूया काय होतंय, म्हणून एका पार्टीचं असं होतं की ते नव्हतंच, ते रिजेक्ट केलं. त्याला विचारलं कडून नाही हे आपलं नाही, ह्या पार्टीशी आम्ही काही व्यवहार केलेला नाही, तो रिजेक्ट केला. समजा इकडे
माझ्याकडे 6080 असा ITC दिसत होता. ओके, त्याच्यामध्ये हे जे 80 रुपये आहेत ITCचे, तो इन्व्हर्ट सप्लाय त्यांनी घेतलाच नव्हता. म्हटलं हे आपण घेतलेलं नाहीये, म्हणजे हे 6000च फक्त त्याचे 2B ना 3B आले. जे रिजेक्ट केलं ते आलेच नाही. आता जे आलेले आहेत, तुम्ही इन्व्हर्ट सप्लाय घेतलाय, तुम्ही त्यातले सांगा 42चा रिव्हर्सल का आहे का, 45चा का आहे का, 17/5चा तुमचा रजिस्ट्रिक ITC का आहे का ते सांगा. 17/1, 17/2, 38 कुठल्याही प्रकारे जिकडे रिव्हर्सल होतं ते लागू होईल, ते याच्यावर होईल ना. हे 80 मी घेतलाच नाहीये, जो माझा माल घेतलाच नाही किंवा सर्व्हिस घेतलीच नाही, तो ITC नाहीच आहे, तो रिजेक्ट केला, बाहेर गेला. असं आहे. तर जर त्याने तो ITC घेतलाय, त्याचं जर तुम्ही बुक्स बघाल की अरे याचा इन्व्हॉइस कुठे आहे, दाखव परचेस, तो कसला इन्व्हॉइसच नाही माझ्याकडे. मग जो इन्व्हॉइसच नाही, जिकडे सप्लाय घेतलाच नाही, तो तू ITC कसा घेतला. बाकीचं कसं आहे, 17/5 रिस्ट्रिक्ट आहे, पण तो मी घेतलाय ना, मग त्याला पेमेंट कधी केलंय हे दिसणार बुकमध्ये, त्याच्या तुम्हाला अकाउंटमध्ये दिसणार. तसं जेवढे तुमचं इन्व्हर्ट सप्लाय आहे तो ॲक्सेप्ट करा, आणि जे ॲक्सेप्ट केलंय त्यातलं जे रिव्हर्सल आहे ते रिव्हर्स करा. आता या प्रोव्हिजोप्रमाणे Mr. Pritam, a manufacturer engaged in supplying exempt as well as taxable goods. 25 सप्टेंबर 23 कॅपिटल गुड्स परचेस केलं, IGST पेड केला किती, 72,000, विच वेअर यूज फॉर मेकिंग एक्झाम सप्लाय. परिस्थिती कधीची आहे, सप्टेंबर 2023 मध्ये त्यांनी मशीन परचेस केलं, त्या मशीनचा वापर करून तो एक्झाम सप्लाय करत होता. म्हणजे या सप्टेंबर 23ला त्याने जेव्हा त्याचा 3B भरला असेल ऑक्टोबरला, तेव्हा 72,000 इलिजिबल ITC नसल्यामुळे रिव्हर्स केला असेल की नसेल, रिव्हर्स केला 72,000. पण 10 एप्रिल 2024ला गव्हर्नमेंटनी पॉलिसी चेंज केली, आणि मग काय केलं, एक्झाम प्रॉडक्ट त्याचं जे होतं ज्या मशीनमध्ये बनणार ते टॅक्सेबल ना, 4-5 प्रॉडक्ट होती, त्यातली काय प्रॉडक्ट टॅक्सेबल झाली, त्यामुळे त्याचं मशीन काय झालं आता कॉमन यूजला. डिटरमाइन याचे परिणाम काय होतील ITC वरती हे तुम्ही सांगा. आता कळलं. ॲज पर रूल 43, वेअर एनी कॅपिटल गुड्स अर्लियर यूज exempt supplies used for providing taxable supply also, then the input tax in respect of capital goods denoted shall be credited. किती ITC आहे, 72,000, तो क्रेडिट होईल. आणि जिथपासून तो परचेस केला, तो यूज व्हायला लागला कॉमन यूज 5% पॉइंट एव्हरी क्वार्टर और पार्ट देअर ऑफ, हे काय करा, ॲड करा टू द आउटपुट टॅक्स लायबिलिटी ऑफ द टॅक्स पिरियड इन विच सच क्रेडिट इज क्लेम. आता याप्रमाणे 72,000 क्रेडिट होतील, आणि किती क्वार्टर यूज केलं ते, सप्टेंबर, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर म्हणजे एकच महिना आला, पण तो क्वार्टर होईल. त्या क्वार्टरचा काही भाग वापरला, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2 क्वार्टर झाले, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 क्वार्टर झाले, आणि एप्रिलचे 10 दिवस, असे 8 महिने दिसत आहेत. पण क्वार्टरच्या हिशोबाने जी डेफिनेशन आहे क्वार्टरची, त्याप्रमाणे 4 क्वार्टर होतात. ॲज पर सेक्शन 2 क्लॉज 92, क्वार्टर शॅल मीन अ पिरियड ऑफ कंप्राइजिंग 3 consecutive calendar months ending on the last day मार्च, सप्टेंबरला एंड झाला, एक क्वार्टर झाला. ओके, या प्रकारे 4 क्वार्टर होतात. 4 क्वार्टर्स टेकन ॲज क्वार्टर एंडिंग ऑन सप्टेंबर 23, डिसेंबर 23, मार्च 23 आणि बिगिनिंग एप्रिल आहे. 4 क्वार्टरचा त्याची अमाऊंट जी आहे, इलिजिबल क्रेडिट किती असेल, 72,000 इंटू 5% इंटू 4 किती आले, 14,400 आले. म्हणजे 72,000 काय केलं जातील, पण 72,000 ITC जेव्हा घ्यायला जातो तेव्हा आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये 14,400 जर घेतले, तर 14,400 यातनं वजा होऊन जेवढी अमाऊंट राहील तेवढी अमाऊंट इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला जाईल, आणि मग दर महिन्याला त्याचं परत रिव्हर्सल करत राहायचं. आता इथे 8 महिने झाले, मग त्याप्रमाणे पुढचे त्याचं लाईफ संपतं अजून पुढे 52 महिन्यांनी करायला लागेल ना हे. आता पुढे 52 महिनेच करायचं
का तिथं 4 क्वार्टरचं कमी केलंय. जर आपण हिशोब क्वार्टरली केला, 4 क्वार्टरचं आम्ही रिव्हर्स केलंय, तर तुम्ही हे ओपिनियन कोणाला घेऊ शकता की रिव्हर्स कधीपर्यंत करायचं. मग त्यांनी केलेत ना 4 क्वार्टरचे रिव्हर्स केलेत, 16 क्वार्टर तो करतो की नाही बघा. मला असाच ॲडवाईस कोणी दिला, कसं करा. पण मॅक्झिमम मी जर टॅक्सपेअरला सांगतो की सेफर साईड, तुम्ही 60 महिने बोललेत ना, 60 महिने करा. कशाला उगाच नंतर काय लिडिंगमध्ये जायचं, जाऊ दे. कोणाकडे वेळ आहे तिथे ते परत किती अमाऊंट होते, 2-4 हजार होते. मग ती आली नोटीस, मग त्याला उत्तर द्या, मग 4-5 हजार रुपये तो काम करणारा घेतो, जाऊ दे. याचा प्रॅक्टिकल ॲडवाईस देतो की बा 60 महिने करा. अशा केसेस घडल्या, केस लॉ आलाय की नाही. त्यांनी 4 क्वार्टर रिव्हर्स केलेत ना, मग पुढे ते 16 क्वार्टरच करतील, म्हणजे 28 महिनेच करतील. असे कुठला केस लॉ आलाय तर मग त्याप्रमाणे करा. बट नाही आहे केस लॉ, तर इथे आपल्याला जेवढं दिलं आहे इस्टिमेटेड लाईफ किती आहे, 60 महिने. मग करायला पाहिजे. महिन्याचा हिशोब केला तर 60 महिने कंप्लीट करायला पाहिजे. जर माझ्याकडे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असेल की क्वार्टर प्रमाणे जायचं, तर मग मी बोलीन 4 क्वार्टर गेलेत, आता बाकीचे मी. पण क्वार्टरचं पण म्हणणं कसं आहे, क्वार्टर कसे मोजायचे डिफिनेशनप्रमाणे कसं आहे ना, ते रिव्हर्स करण्याकरता तुम्ही 4 क्वार्टर केलेत, पण अपॉर्च्युनिमेंट करायला त्याचं लाईफ सुरू कधी झालं, तिथपासून त्याचे 60 महिने कधी होतात असं जर बघितलं, तर मग ह्या केसमध्ये 52 महिने करायला लागेल असं अर्थ निघतो. असे जिकडे आपल्याला कन्फ्युजन होतं तिकडे मग त्याची आणखी कुठे काय माहिती मिळते का, केस लॉ काय आहे का, हे बघायला लागतं. पण सेफर साईड थोडं नुकसान होईल टॅक्सपेअरचं, पण 52 महिने त्यांनी केलं तर तो सेफ आहे. मग त्याला कुठल्याही प्रकारे डिपार्टमेंटकडनं काही नोटीस येण्याची शक्यता नाही. पण डिपार्टमेंटला नोटीस पाठवायची असेल तर त्यांनी बघायला पाहिजे की 52 महिने घ्यायचे आहेत का, मग त्याचे 4 क्वार्टर रिव्हर्स केल्या म्हणून पुढचे आता 16 क्वार्टर घ्यायचे आहेत. म्हणजे 16 जर बघितलं आपण तर मग 28 महिने त्यांनी करायला पाहिजे. 28 महिने करायचं का 52 महिने करायचं, हा जर डिस्प्यूट असेल तर तुम्हाला अजून माहिती बघायला पाहिजे की नक्की काय करायचं. तर इथे काय झालं, टॅक्सेबल टू कॉमन यूज झालं, उलट झालं. ITC पहिले अवेल केलंय, पण आता ते मशीन जे फक्त आणि फक्त टॅक्सेबल सप्लाय करण्यात वापरलं जातं. समजा एखादी कंपनी 3 पॅकिंग मशीन असतं, हे पॅकिंग मशीन प्रॉडक्ट एक्झाम टॅक्सेबल आहे, सगळ्यांना वापरलं जातं ना, सगळ्यांचं पॅकिंग तिकडंच होतं. अशा मशीनमध्ये मशीनचा वापर व्हायला लागला. एक प्रॉडक्ट एक्झाम झाल्यामुळे एक्झाम ॲज वेल टॅक्सेबलसाठी व्हायला लागला. आता या मशीनचा ITC जो पूर्ण अवेल केलाय, त्याला पुढे जाऊन काय ट्रीटमेंट होईल. इथे काय दिलं आहे, सिच्युएशन शिफ्ट ऑफ कॅपिटल गुड्स फ्रॉम एक्सक्लुझिव्ह यूज फॉर टॅक्सेबल सप्लाय टू कॉमन यूज. जे कॅपिटल गुड्स होते ते अगोदर वापरले जात होते फक्त आणि फक्त टॅक्सेबल सप्लाय करताच, ते आता वापरले जातात कॉमनली फॉर टॅक्सेबल आणि एक्झाम सप्लाय करतात. डेट ऑफ परचेस काय, 1 एप्रिल 22. त्याच्यावरती 5% त्या मशीनवर GST भरला होता, म्हणजे 50,000. आणि फ्रॉम 1 जून 2024 एप्रिल 22 ते मार्च 23 4 क्वार्टर झाले, बरोबर ना. त्यानंतर एप्रिल 23 ते जून 24 हे 9 क्वार्टर वापरलं गेलं ते मशीन. 1 जून पासून काय झालं, कॉमन यूजला आलं. ड्युरिंग जून 24 टर्नओव्हर किती होता हे पण दिलंय. ITC घेतलेलं आहे अगोदर, ITC घेतलेलं आहे. जर 60 महिने पूर्ण झाले असते तर जो इनपुट असते त्यांनी क्रेडिट केलाय तो काय केला असता, त्याला पूर्ण हजम झाला असता. आता त्याला हजम होणार नाही. जे घेतलंय ते बाहेर काढा. रिव्हर्सचा अर्थ काय, घेतलाय अगोदर त्यातला बाहेर काढा. आता किती हे जर करायचे 9 क्वार्टर झाले असतील तर इथे काय रिव्हर्स करायला लागेल का 9 क्वार्टरचा 5% पर क्वार्टर वगैरे काही नाही ना. रिव्हर्स जेव्हा वापरलं गेलं तेव्हा टॅक्सेबलच वापरलं गेलं ना, त्यामुळे इथे रिव्हर्सलचं काही नाही. आता रिव्हर्सल दर महिन्याला करायचं, दर महिन्याला करायचं. 1 एप्रिल 22ला ही अमाऊंट काय केले, क्रेडिट केले. ह्या अमाऊंटवरती
जून 24ला या अमाऊंटमधला रिव्हर्सल टोटली काय होणार नाही, मंथली होणार आहे. मंथली आता ही 50,000 डिवाइड बाय 60 केले, तुकडा किती आला 833. ओके. आता इथे जर तुम्ही क्वार्टर काढाल, क्वार्टर किती झाले 9 क्वार्टर झाले. पण महिने काढाल तर महिने किती झाले 60 महिने लाईफ जर पकडली तर उर्वरित जेवढे महिने 60 महिन्यापर्यंत होत नाही तिथपर्यंत त्यांनी काय करायचं, दर महिन्याला बघायचं की एक्झाम सप्लाय किती आहे, टर्नओव्हर, एकूण टर्नओव्हर किती आहे 50 लाख आणि 25 लाख काय एक्झाम आहे. या तुलनेत रिव्हर्सल होत राहील. हा काय दिला टॅक्सेबल दिला आणि एक्झाम दिला, एकूण 75 लाख होतं. 75 लाख जर का टर्नओव्हर असेल तर त्यातला 25 किती 25 एक्झाम आहे. मग त्याला या 833 मध्ये 278 अमाऊंट जाते. 1/3 जाईल ना, 1/3 आहे ना तो. आलं लक्षात. हे दर महिन्याला करायला लागेल. म्हणजे जर आता हे 34व्या महिन्यात करतो, हे 34व्या महिन्यात हे करतो, 33 महिने काय होतं, ती मशीन वापरली जात होती. 33 नाही, काय म्हणतात त्याला, 12 आणि 12 24 26 महिने. 26 महिने कॅपिटल गुड्स वापरले जात होते, टॅक्सवर सप्लाय करतात. आणि 27व्या महिन्यापासून ती आली कॉमन यूजला. 27व्या महिन्यामध्ये म्हणजे मार्च जो काय जून महिना आहे हा, त्या जून महिन्यामध्ये काय झालं, रिव्हर्सल केलं हे 278. आता त्याचं घेतले कधी ती एप्रिल 22ला घेतले. मग आता याचे मार्च 27ला 60 महिने पूर्ण होतात. मग जर तुम्ही मार्च 27 पर्यंत रिव्हर्स कराल तर 26 महिने प्लस 34 महिने, एकूण 34 महिने होतात ना रिव्हर्सलचे. मग हा आता पहिला महिना आहे, म्हणजे आणखीन पुढे 33 महिने टिल मार्च 27 रिव्हर्सल करायला लागेल की नाही. अरे ते कॉन्सन्ट्रेशन करून ऐकायला लागतं ना. आता तुम्ही जर हे मी एवढा वेळ घालून बनवलंय, पहिले मी करायचो सोडून द्यायचो, अरे मी बघा तुमचं, कोण काय बघत नाही, कारण की वेळ द्यायला लागतो. आता मी जो हा एक तास घालवतोय तुमच्यावरती ह्या सांगण्यावरती, त्यात तुम्ही उपयोग केला, उपयोग होणार आहे पुढे. पण जर का जेव्हा उपयोग होईल आणि तुम्ही वाचायला जाल तेव्हा तुम्हाला ज्या तीव्रतेने आज कळलंय तेवढं जर कळलं नसेल तर तुम्हाला हे आठवणार पण नाही, परत कळणार पण नाही. आता हे परत बघा असंच, एक्झाम सप्लाय टू कॉमन यूज. पहिले एक्झाम सप्लाय होता, बघून घेतला आपण एक्झाम्पल, तसंच आहे एक्झाम सप्लाय टू कॉमन यूज. जसं इकडचं हे होतं ना जे पूर्वी दाखवलं आहे तेच आहे. फक्त परत लक्ष द्यावं म्हणून मी परत तसा एक्झाम्पल घेतलं. फर्स्ट एप्रिल 2022, 1 लाखाची मशीन आहे, 5% त्यावरती GST आहे. आता हे जे 50,000 आहेत, पहिली स्टेज काय बघा, ऑन 1 एप्रिल 2022 परचेस केलं, ITC क्रेडिट केला असेल की नाही, 0. रिव्हर्स केला ना तो, थ्रीबीतनं ऑटो पॉप्युलेट होऊन रुपीतनं आला थ्रीबीत, तो इलिजिबल नाही, कारण कॅपिटल गुड्स वापरतो कशा करता, घेणारच नाही ITC. आता इथे याचा परिणाम काय होईल बघा, ज्यावेळेस एक जून 24 पासून ज्यावेळेस ते मशीन कॉमन यूजला आलं त्यावेळेस 9 क्वार्टर झालं. या 9 क्वार्टरचा तो 5% पर क्वार्टर 50,000मधनं वजा करून, म्हणजे हे 22,500 यातनं वजा होतील आणि 27,500 ॲक्च्युली इलेक्ट्रॉनिक क्रेडिट याला क्रेडिट होतील की नव्हतील. आणि याचा ITC किती आहे, आता ॲट्रिब्युटेबल डिवाइड केलं तर 800 किती देतो. मग टर्नओव्हर किती आहे, हा टर्नओव्हर दिला आहे, यातून परत 218 दिवस व्हायला पाहिजे या महिन्याशी कॉमन यूज करतो म्हणून.
ओके. आता हे 50,000 जर इथे 22,500 वजा करून 27,500 अचानक ऍड झाले, आले कुठनं? टुबीने केलं विचार कसा करणार आहे, कुठनं आले? तुमच्या टुबी प्रमाणे जेवढा आरटीसी येतोय एकदम त्यामध्ये 27,500 वाढले, कुठून घेतले यांनी? समजता मी काय म्हणतो? आता त्याला ही नोटीस जाईल की नाही जाईल? तर ज्या वेळेस या 88D मध्ये अशा प्रकारे आरटीसी डिफरन्स येतो, जास्त त्याच्यामध्ये काय बघितलं जाईल की ट्युबीत किती आरटीसी घेतला, त्रिबीत किती आलाय? ट्युबी आणि त्रिबीत डिफरन्स आहे. सिस्टमच कॅल्क्युलेट करेल, त्याला नोटीस पाठवली. ही नोटीस ज्यावेळेस जाईल आणि ज्या वेळेस डिपार्टमेंटकडे हे येईल आणि तो उत्तर देईल, मग डिपार्टमेंटला केव्हा कळेल? तो रिप्लाय करेल तेव्हा कळेल ना. त्याचा रिप्लाय काय? आता ही जी कारणं दिली तेवढी, या कारणामध्ये ते कारण दिसतंय का की अशा प्रकारचा आरटीसी जो यूज केला जातो एक्झामसाठी कॅपिटल गुड्स, ते आम्ही यूज करतोय, कॉमन यूज करता, आणि त्या प्रोव्हिजोप्रमाणे आम्हाला आरटीसी घेण्याचा तिथे अधिकार दिलेला आहे. जर यात ते नसेल कारण, तर मग त्यांनी एनी अदर दिलंय, यात ते द्यायचं आहे. मग ते रिझन देऊन ज्यावेळेस ॲन्सर येईल पीओकडे, पीओ बघेल की यांनी कुठला आरटीसी जास्त घेतलाय, तो सिस्टम दाखवतो फरक आहे, आणि मग ते एक्सप्लेन देईल आमच्याकडे हा इनवॉइस आहे, या इनवॉइसमध्ये आम्ही कॅपिटल गुड्स घेतले होते, त्याच्यातनं आम्ही या प्रकारे सप्लाय करत होतो, आणि ते प्रॉडक्ट आमचं पहिले जे टॅक्सेबल एक्झाम होतं ते टॅक्सेबल झालं, म्हणून आमची मशीन कॉमन यूजला आली, आणि या सेक्शनप्रमाणे, या रूलप्रमाणे, या प्रोव्हिजोप्रमाणे आम्हाला तो आरटीसी एलिजिबल झाल्यामुळे तो आम्ही केडलेला ट्रान्सफर केलेला आहे. बरोबर आहे ना? आता जर जो चेक करतोय त्याला जर हे माहीत नसेल हा सेक्शन किंवा हा रूल, तर तो काय करेल? म्हणजे जो माणूस काम करतो त्याला किती अभ्यास करण्याची गरज आहे लक्षात घ्या तुम्ही. हे उत्तर देणाऱ्यांनी पण हे व्यवस्थित उत्तर दिलं पाहिजे की तुम्ही इलिजिबल कशा प्रकारे झालेले आहात, का घेतोय तो आरटीसी, त्याची पण तेवढी जबाबदारी आहे की प्रॉपरली क्लिअरिटी आली पाहिजे की आम्ही हा असा आरटीसी एक्सेस आरटीसी अवेल करतोय, तो आम्हाला कायद्यानुसार घेण्याचा अधिकार कसा काय, हे त्याने दिलं असेल. मग समजा हे आलं पीओकडे, मग तो रेफर करेल काय सेक्शन आहे, काय रूल आहे, रोज आपल्याला लागत नाही, आता हे आलेलं आहे, हे कधी होणार आहे, हे अगदी पार्ट असेल माझी जरुरी नाही, मग ते बघितलं की हा बरोबर आहे आरटीसी आपण हा त्याला अधिकार आहे, हे ॲक्सेप्ट होईल. ओके, हे व्हायला पाहिजे ना, हे तुम्ही विसरू नका, हे नोटीस येणार हे विसरू नका, हा रूल तुम्हाला लक्षात पाहिजे की हा कधी येतो. आरटीसी डिफरन्स आहे तर ह्या नियमाप्रमाणे रूल 88D प्रमाणे त्याला ही नोटीस जाणार ऑटो कॉपलेट. तिथे सिस्टमचं काही इथे डिपार्टमेंटचं काही इंटरॅक्शन नाही, त्यांनी प्रोग्रामिंगच केलंय, हे जाणार. हे गेल्यानंतर ज्या वेळेस डिपार्टमेंटकडे तो रिप्लाय करेल तेव्हा कळेल की हे उत्तर आलं याचं, आणि ज्या वेळेस ते ॲक्सेप्ट होईल तेव्हा त्याला पुढे रजिस्टर 1 भरता येईल, तोपर्यंत रजिस्टर 1 भरता येणार नाही. तुम्ही असं काय आलंय आणि काय त्याला रिप्लायच नाही गेला, मग तो येईल तुमच्याकडे की ते आमचं बंद आहे रजिस्टर 1, तुम्ही बघा काहीतरी काय झालंय, होतं ना असं. या पुढे तू करत राहील. आपल्याला काय माहिती आहे की 30 नोव्हेंबर लिमिट दिलंय, 30 नोव्हेंबरचा आरटीसी घेता येत नाही. ओके, हे जनरल रूल आहे, हा जनरल रूल आहे. पण तिथे तुम्ही बघाल तर असं म्हटलेलं नाहीये की नॉट वी स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन एनी अदर प्रोव्हिजन ऑफ दिस लॉ दिस ऍक्ट, असं कुठे म्हटलेलं नाही ना. जर असं म्हटलं असेल की दुसरं कुठे काही म्हटलेलं असेल त्याला 30 नोव्हेंबरनंतर आरटीसी घेता येणार नाही, तर मग ठीक आहे. पण एका ठिकाणी म्हणतात 30 नोव्हेंबरनंतर आरटीसी घेता येणार नाही, आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणतात की तुमचं मशीन कॉमन यूजला आलं, तुम्ही आरटीसी घेऊ शकता. बरोबर आहे ना? म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये
मिळणार आहे ITC. जनरल परिस्थितीमध्ये ITC मिळणार नाही. 30 नोव्हेंबर रूल कधी लागू झाला आहे की एखादा इनवॉइस आहे त्याचा ITC मी घेतला नाही, अवेल केला नाही, तर 30 नोव्हेंबर नंतर नेक्स्ट इयरच्या तो ITC मी घेऊ शकत नाही. ही सामान्य परिस्थिती आहे. आणि इथे विशिष्ट परिस्थिती आहे त्याने दिलेली आहे की अशी परिस्थिती सिच्युएशन असं आहे की जिकडे कॅपिटल गुड्स तुम्ही यूज करत होतात एक्झामसाठी आणि जर ते तुमचं फायनल प्रोडक्ट आहे जे आउटपुट तुम्ही आता मिळवता ते जर का टॅक्सेबल झालं तर ज्या कॅपिटल गुड्सचं लाईफ एस्टिमेटेड लाईफ 60 महिने आहे ते संपलं नसेल तर त्याचा ITC घेता येईल. 5% पर क्वार्टर आउटपुट टॅक्स लायबिलिटीमध्ये ॲड करा आणि बाकीचा तुम्हाला ITC घेता येईल. समजलं ना. इकडे तुम्ही 30 नोव्हेंबर आणि हे मिक्स करू नका. 30 नोव्हेंबर काय नॉर्मल रूल आहे, ITC वेळेत घ्या आणि तो वेळ काय दिलाय, टाइम लिमिट काय दिलाय 30 नोव्हेंबर. म्हणजे त्या महिन्यात नाही घेतलं तरी पण तुम्हाला गव्हर्नमेंटने पुढच्या वर्षीचा एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत 30 नोव्हेंबरपर्यंत तो ITC घेण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ दिलाय. त्यानंतर तो ITC घेता येणार नाही. इकडे व्यक्ती बोलेल मी ITC तेव्हा घेतला नाही म्हणून आता घेतला, तो नाही मिळणार. पण ते कॅपिटल गुड्स कॉमन यूजला आले म्हणून ITC घेतला तर तसा इथे तरतूद केलेली आहे, तो ITC घेता येतो. त्यामुळे त्याला तो ITC द्यावा लागेल. 30 नोव्हेंबर तुम्ही काढा जे दिलेलं असं की नॉट स्टँडिंग एनिथिंग कंटेन एनी अदर प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट असं नाही दिलेलं कुठे. 30 नोव्हेंबर ह्याला ओव्हरराईट नाही करू शकत. समजतं मी काय म्हणतो. हे टाइम लिमिट दिले. रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट बी एंटायटल एवढंच आहे ना. इन रिस्पेक्ट ऑफ एनी इनवॉइस और डेबिट नोट ऑफ सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस और बोथ आफ्टर 30th day of November फॉलोइंग द एंड ऑफ फायनान्शियल इयर. EXR 9 भरण्यापूर्वी किंवा 30 नोव्हेंबरच्या आत विचेवर इज अर्लियर तो ITC घेता येईल. तुम्ही आता म्हणाल तिथे 8 क्वार्टर झाले, 9 क्वार्टर झाले, 30 नोव्हेंबर गेला, 30 नोव्हेंबर त्याला ओव्हरराईट नाही करू शकत. 30 नोव्हेंबर त्याला अडवू नाही शकत. तो विशिष्ट परिस्थितीमधला ITC आहे आणि तो घेण्याची अनुमती त्या सेक्शनमध्ये त्या रूलमध्ये दिलेली आहे. ओके. हा पण मुद्दा तुमच्या लक्षात येणं गरजेचं होतं. तुम्ही अगोदरचा जेवढं झालं ते विसरलात. जेव्हा तुम्ही काम करायला जाल त्यावेळेस तुम्हाला असं विसरणं परमिट करत नाही. विशिष्ट परिस्थितीमध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी कुठले सेक्शन रूल लागू होतात हे तुम्हाला रिकॉल झाले पाहिजेत. तरच तुम्ही काय ॲक्शन घ्यायची ठरवू शकाल, अदरवाईज नाही. ब्रेक घेऊया इथे.